ऐका, मी कुठल्या देवा धर्माला नाव ठेवत नाही, परंतु महामानवांची आपण जयंती करत असताना आपल्या समाजाचे देखील कान, डोळे, नाक हे सगळं उघडं आहे का नाही हे बघितलं पाहिजे. आणि म्हणून म्हणायचं आहे, असंच एक नवरा बायकोचं जोडपं असते. अश्विनीचे विषय समजून घ्या. कठीण आली तर व्यवस्थितच आली पाहिजे. कायदे में रहोगे तो फायदे में रहोगे. क्या बात है, सच बात है. इसलिए कहना है, तो बिचारा धम्माचा प्रचार प्रसार करत असतो आणि त्याची बायको अंधश्रद्धेच्या नावाखाली त्या नवऱ्याला इतका त्रास देत असती, इतका त्रास देत असती. आणि म्हणून सुंदरसा विषय सादर करत आहे. कारण का, माझं अगोदर फार गाजलेलं गाणं आहे, तुम्ही ऐकलं असेल. त्याच गाण्याचा संदर्भ घेऊन हे गाणं तयार केलेलं आहे. ह्या गाण्याची रील 10 कोटीच्या वर गेलेली. स्वप्नील भाऊ, तुम्ही आता मी युट्यूबला सर्च करू शकता. हे जे गाणं नुसतं मी रील केली मुखडा, तो इतका सुपर डुपर हिट झाला. त्यावेळेस माय मावल्यांना माझं गाणं होतं, एक आताच आपला भीमसैनिक बंगला बांधतो, सर्वांना बोलवतो, परंतु एक बौद्धाचार्य त्याला काय म्हणतो युवक. त्यावेळेस माझं ते गाणं सुपर डुपर हिट झालं. त्यातला मुकडा सादर करताय. समाजामध्ये तर बांधवांनो आता इतका नालायकपणा चाललाय. कुठल्या गायकाचं गाणं गायलं तर त्या गायकाचं बी नाव घेत नाही, त्या कवीचं बी नाव घेत नाही. आणि कोकण वासियांना मी लाख लाख धन्यवाद देतो, कारण तुम्ही तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आम्ही जागृत आहोत. त्याचं कारण असं आहे, आज पुणे मुंबईला स्वप्नील भाऊ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती राहिली नाही. बाबासाहेबांच्या नावाने आता इव्हेंट चालू झाले. इव्हेंट ना तिथं प्रबोधन आहे, ना काय यायचं, आपल्या बाया नाचवायच्या. जयंती झाली. एक कोकण असा आहे आणि एक विदर्भ असा आहे की जिथं प्रबोधनाचे कार्यक्रम आजही होतात. आणि म्हणून म्हणायचं आहे, ऑर्केस्ट्रा ठेवल्याने प्रगती होणार नाही. काय लोक म्हणतात ऑर्केस्ट्रा ठेवला पाहिजे. ठेवा, चांगली गोष्ट आहे, पण ऑर्केस्ट्रा ठेवल्याने प्रगती होणार नाही. बाया नाचवल्याने समाजाची उन्नती होणार नाही. आणि समाज प्रबोधनाचे कार्यक्रम झाल्याशिवाय आपल्या समाजामध्ये प्रबोधन होणार नाही. आपल्या समाजामध्ये प्रबोधन होणार नाही. आणि म्हणून म्हणायचं आहे, त्याच माझं गाणं होतं, अरे मला ठाऊक है तुला कमी नाही काय, मला ठाऊक है तुला कमी नाही काय, आता भांगला नवा बांधिला. हे 20 वर्षापूर्वी गायलेलं माझं हिट गाणं. अरे मला ठाऊक है अर्ध्यात बुद्धाची मूर्तीचे नाव, तुझ्या बंगल्याला चालायचं. पंचायत समितीचे सभापती आनंदराजे आंबेडकर साहेब यांचे मेहुणे, भारतीय बौद्ध महासभा चिटणीस, शाखा क्रमांक 385, चंद्रमणीजी बुद्ध विहार, गोरेगाव, मुंबई. माननीय सुशील जयराम साळवी साहेब चिटणीस यांच्या सुनील चिटणीस यांच्या वतीनं सुनील साळवी साहेब
पार्लेगाव यांच्या वतीनं 500 रुपयाची भेट आलेली आहे आणि म्हणून एक नवीन गाणं काढलेलं आहे. आहे का? एक नवरा वैतागून गाणं म्हणतो. ऐ, वैतागून अरे खरे तेच मनी ठसवा, खोटे कधी ठसवू नका. खरे मनी तेच ठसवा, खोटे कधी ठसवू नका. धोकेबाजांनी फसवलं तुम्ही तरी फसवू नका. खरे तेच ठसवा, खरे तेच मनी ठसवा, खोटे कधी ठसवू नका. धोकेबाजांनी फसवलं तुम्ही तरी फसवू नका. शाण्यांना शब्दाचा मारा असतो म्हणून सांगतो, 33 कोटीच्या लाईनीत अरे बुद्ध भीमाला घुसवू नका. बुद्ध भीमाला घुसवू नका. बुद्ध भीमाला घुसवू नका. अरे माझी सजनी येडी अरे ही माझी सजनी येडी मला वाटतं गायला नाही आलं इकडं, फर्स्ट टाइमच गाते. अरे माझी सजनी येडी अंधश्रद्धेनं वागली. अश्विनीजी विषय कसा आहे? अरे माझी सजनी येडी अंधश्रद्धेनं वागती. अरे दूर ठेवती आपला अरे माझी सजनी येडी अंधश्रद्धेनं वागती. अरे दूर ठेवती आपला, अरे दूर ठेवती आपला. काय मावल्यांना चांगलं गाणे, हसायचं बी गाणे आणि बोध घ्यायचं बी गाणे. माझी सजनी येडी अंधश्रद्धेला वागती. अरे दूर ठेवती आपला, अरे दूर ठेवती आपला, अरे दूर ठेवती आपला पती. दूर ठेवती आपला पती. पोर देवाला मागती. माझी सजनी येडी अंधश्रद्धेनं वागती. दूर ठेवती आपला, दूर ठेवती आपला, दूर ठेवती आपला, दूर ठेवती आपला पती. पोर देवाला आणि उपास करायची तर लयच भारी हौस आहे का माय मावल्यांनो. अरे हिला उपास दिवसा राहतील
कधी दिवसा बी असतो कधी रात्री बी असतो आणि दुपारचं तर काहीच खात नाही. अरे हिला उपास दिवसा राहतील आणि मुनारळ देवाला भातील. हिला उपास दिवसा राहतील हिला उपास दिवसा राहतील आणि मुनारळ देवाला भातील. काजू बदाम पिस्ता खातीर स्वतः खाती का काजू बदाम पिस्ता खातीर आणि दूध मलाई लस्सी पितीर. आंध्र मला लय आवडतो माझ्या माऊलींना कारण हा आंध्र असा लिहिलाय भाऊ. अरे हिला उपास दिवसा राहतील लिंबू नारळ देवाला भातील. काजू बदाम पिस्ता खातील आणि दूध मलाई लस्सी पितीर. अंड्यावर ताव मारती 4 अंडे लागतात बुवा. अंड्यावर ताव मारती अंड्यावर ताव मारती अनंतर देवाला अगरबत्ती. अरे अंड्यावर ताव मारती नंतर देवाला अगरबत्ती. अरे दूर ठेवली आपला पाटील मोर देवाला मार. हिच्या अंगात भार येत अरे हिच्या अंगात भार येत. भाऊची इच्छा आहे स्वप्नील भाऊची की अंगातली ऍक्टिंग केली पाहिजे. ऍक्शन सांगितली असती मी. महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी प्रतापसिंग बोदडे दादा हे करायचे परंतु आता तेवढा वेळ नाही. दाखवा एक झलक. नाही आता नंतर झलक हे झलक. प्रतापसिंग मोठा माणूस आहे. प्रतापसिंग मोठा माणूस आहे. राहुल तसं नाही ते. नवरा बिचारा चालू नको. नवरा बिचारा कामावर जातो. हो अश्विनीजी मी नाही करता प्रतापसिंग बोलकडे दादा करायची आणि मग 10-12 बाया जमायच्या तिच्या दारात आणि नवरा समोर आलाय तिचा. आता तसं तिथं त्या अंगात येता येता काय होतं ती कशी करते.
तिची पडती पैशाची पिशवी खाली. आता ती नवऱ्याकडे बघती, आपल्या नवऱ्याला कशी करते? बोलणे दादा करायचे, बोलणे दादा. प्रतापसिंग बोदडे. प्रतापसिंग बोलणे. आणि मग ती नवऱ्याला इशारा कशी करते? ते लिंबू नारळ चालू असते, तिला कळतं माझी पिशवी पडली, मग ती नवऱ्याला कशी करते? म्हणजे एवढा थोतांपणा आहे बाईच्या अंगात आल्या, तिला बरोबर कळते माझी पिशवी कुठं पडली. इसलिए कहना है, बोधडे दादा म्हणतात, धम्माने मी बुद्ध, धम्माने मी बुद्ध पण जातीने मार आहे. धम्माने मी बुद्ध पण जातीने महार आहे. आज काहीच खाणार नाही, कारण खंडोबाचा मला वार आहे. असेही काही आपल्या समाजामध्ये भांडगुळ आहे. आणि म्हणून म्हणायचं आहे, अरे हिच्या अंगात वार येतैर, अरे हिला कसं कसं न्यार होतैर. आणि मग सार पदर एकीकडे जातैर, सार पदर एकीकडे जातैर, आणि सार जग हे तमाशा पाहतैर. आणि मग ओल्या अंगाला लोलती, ओल्या अंगाला लोलती, मावशी आईच्या रक्ता शपथ प्रबोधनाचं गाणं आहे, वस्तुस्थिती सांगतो. अरे ओल्या अंगाला लोलती आणि हात हातावर चोळती, अरे ओल्या अंगाला लोलती, हात हातावर चोळती, अरे दूर ठेवती आपला नदीत पोर देवाला गीताचा शेवट आहे. आणि या गाण्याचे ख्यातनाम कवी, गायक, गीतकार, संगीतकार, डायरेक्टर, प्रोड्युसर आणि त्याच्यासारखे ऍक्टिंग कोणीच करू शकत नाही. हे गाणं लिहिले दत्ता शिंदेने. क्या बात है. हा, आणि दत्ता शिंदे शेवटी म्हणतात, नाही आता नको ऍक्शन जाऊ दे. दत्ता शिंदे म्हणतात, बुद्ध कबीर शाहू फुले ते ज्ञान देऊन ते गेले. आणि म्हणून माय मावल्यांनो, कोणी जर ह्या गोष्टी करत नसेल त्यांना माझे लाख लाख धन्यवाद आहे. परंतु असल्या गोष्टीपासून सावध राहा, कारण बाबासाहेबांनी तुम्हाला मला तथागतांचा महान धम्म असा आपल्या पत्रामध्ये टाकलेला आहे. आणि इसलिए कहना है, तुमच्या दगडाचे देव बसले आहे समईच्या प्रकाशात मंदिरात. तुमच्या दगडाचे देव बसले आहे समईच्या प्रकाशात मंदिरात. आमच्या हजारो पिढ्या गडम झाल्या अज्ञानाच्या अंधारात, म्हणून भीमाने जन्म घेतला भीमाईच्या उदरात. आणि या कोटी जीवड्यांना जीवदान मिळाले फक्त बुद्धाच्या विहारात, फक्त बुद्धाच्या विहारात, फक्त बुद्धाच्या विहारात. बुद्ध कबीर शाहू फुले ते ज्ञान देऊन ते गेले. दंड ठोकून भीमराव आले, दंड ठोकून भीमराव आले, मनस्मृतीचे दहन केले. आणि म्हणून
आता बदलत नाही आता बदलत नाही नीती बंद करतो हिची शांतपती आता बदलत नाही नीती बंद करतो हिची शांतपती अरे दूर ठेवती आपला पती नको देवाला माझी पत्नी येडी दसऱ्याचे माझे पुतणे महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी गायक आयुष्यमान संगमजी कासारे यांचे चिरंजीव जे फार सुंदर बंधूंना गायक आहेत आणि रुपेश भाऊ त्या दिवशी तुम्हाला मी सांगितलं जिथं बजेट कमी अशा नवीन पोरांना संधी द्या अधिक कासारेसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा निधी जाधव या बांधवांकडून देखील भेट मिळालेली आहे कारण का माझी सजनी येडी किती दूर ठेवती आपला पती अरे दूर ठेवती आपला